मी ना गावावरनं निरफणस आणलेला होता आणि त्याची ना बटाट्याची कापं कशी करतात, तशी कापं केली. खूप छान लागतात. तर काय केलं, तो आधी कट केला आणि आपल्याला जशी कापं हवी त्याप्रमाणे मी ते कट करून घेतलं. आता ह्याच्यावर जो हिरवा काटेरी भाग असतो ना, तो मी बटाट्याच्या सोलण्याने काढून घेतला. मला ना अशा पद्धतीने काढणं जरा सोपं वाटलं, म्हणून मी ही पद्धत वापरली. आता त्याच्यामध्ये हळद, तिखट, त्याच्यानंतर मीठ घालून चांगलं मिक्स केलं आणि नंतर त्याच्यावर तेलाचा फवारा करून पुन्हा एकदा तो मसाला व्यवस्थित लागण्यासाठी ते मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये रवा, तांदळाचं पीठ, हळद, तिखट, मीठ आणि कोथिंबीर घालून ते चांगलं मिक्स केलं आणि त्याच्यानंतर जी आपण कापं करून ठेवली होती, ती चांगली घोळून घेतली. आता एका पॅनमध्ये तेल घातलं आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जी कापं आहेत ती घातली आणि झाकण ठेवून चांगली चुरचुरीत भाजून घेतली. आता एका साईडने भाजल्यानंतर दुसऱ्या साईडला परतली, पुन्हा झाकण ठेवलं आणि ती चांगली शिजेपर्यंत भाजली. अशा प्रकारे मी ही कापं करून घेतली. तुम्हालाही जर निरफणस मिळाला ना, तर नक्की करून बघा. खूप छान लागतं.